12वी मध्ये 120-300 पैकी किंवा 145-300 पैकी मार्क्स नाहीत, इंजिनिअरिंगचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण होत नाहीत, म्हणजे इंजिनिअरिंग संपलं असं अजिबात नाही. तुमच्यासाठी आहे दुसरा स्मार्ट मार्ग, बिओक प्लस डिओक रूट. काय करायचं? बिओकमध्ये ॲडमिशन घ्या, 1 वर्ष पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला डिप्लोमा इन वोकेशनल असं सर्टिफिकेट मिळेल. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी तुम्ही इलिजिबल होता, अगदी डिप्लोमा विद्यार्थ्यांसारखे. म्हणजे काय फायदा? 1 वर्ष वाचू शकतं, इंजिनिअरिंगमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकतो. उदाहरणार्थ बघा, ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया या विषयामध्ये जर डिओकला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, CSEला जाऊ शकता. इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसमध्ये जर तुम्ही डिओक केलं तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, इलेक्ट्रिकल ब्रांचेसला जाऊ शकता. ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग किंवा ऑटोमोबाईल मेकॅट्रॉनिक्समध्ये जर तुम्ही डिओक केलं तर तुम्ही मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला जाता येतं. जर तुमच्याकडे 12वीमध्ये PCB असेल, मॅथ्स नसेल तर काय, काळजी करू नका. ज्या वर्षी तुम्ही डिओक कराल त्या वर्षी 12वीला मॅथमॅटिक्स बाहेरून कंप्लीट करा, कारण इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी मॅथमॅटिक्स कंपल्सरी असतं. योग्य प्लॅनिंग केल्यास तुमचं इंजिनिअरिंगचं करिअर वाचू शकतं. स्मार्ट स्टुडंट्स ऑलवेज कीप अल्टरनेटिव्ह पाथवेज रेडी. अधिक माहितीसाठी इन्फो असा कमेंट करा. फॉलो फॉर द मोर कॅप ॲडमिशन गायडन्स.